शिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक योजनेचे खिरवडे हत्तेगाव येथील पंप सुरू करून कर्मजाई, मानकरवाडी, रेठरे धरण, कारवे तलावात पाणी सोडण्यात येणार आहे। या संबंधीचा निर्णय सांगली पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आलाय। सांगलीतील वारणाली येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली। यावेळी आमदार सत्यजित देशमुख, सदाभाऊ खोत, सम्राट महाडी, कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे, सांगली पाटबंधारे विभाग अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाठोळे प्रमुख उपस्थित होते। देशमुख म्हणाले, वाकुर्डे बुद्रुक येथे टप्पा 1 येथील पाईपलाईनची गळती मोठ्या प्रमाणात आहे, ती दुरुस्ती करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या। योजनेबाबत असणाऱ्या अडचणी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सोडवणं गरजेचं आहे। कारवे ते शेखरवाडी दरम्यान नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी फेर सर्वे करण्याबाबत चर्चा झाली। सुरुल ओझरडे तलावात पाणी सोडण्याबाबत नियोजनावर चर्चा केली आहे। ऐतवडे बुद्रुक, ढगेवाडी, शिवपुरी, वशी तलाव, लाडेगाव येथे सिंचनासाठी पाणी देण्यात येणार आहे। कामेरी तलावात पाणी सोडण्याची चाचणी घेण्याचा निर्णय झाला। पाण्याचं आवर्तन करताना शेतकऱ्यांना कल्पना देण्यात यावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत।